बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृषी विभागाच्या तक्रारीनंतर 181 बांगलादेशी बोगस लाभार्थ्यांवरती सरकारी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या भावदरमध्ये बांगलादेशींनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याची बातमी साम टीव्हीने दाखवली होती आणि त्यानंतरच प्रशासनाला जाग आल्याचं दिसतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण साम टीव्हीचे काही सवाल आहेत ते पाहूयात। 181 बोगस लाभार्थ्यांच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन केलं की नाही? व्हेरिफिकेशन केलं नसेल तर का केलं नाही? व्हेरिफिकेशन मध्ये त्रुटी आणि बोगसपणा आढळला नाही का? व्हेरिफिकेशन शिवाय बोगस लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे कसे पाठवले गेले? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेत। अभिजित, काय सांगाल नेमकं हा प्रकरण जे होतं त्याच्यात आता ही कारवाई पुढची कशी होतीये? खरं आहे, आता या 181 बोगस लाभार्थ्यांविरोधामध्ये कळवण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 181 बोगस लाभार्थ्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। कारण या सगळ्या बोगस लाभार्थ्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केलेले होते, ऑनलाईन नोंदणी केलेली होती, ते सगळे डॉक्युमेंट देखील बोगस आहे, नावं देखील बोगस आहे, त्याच्यावरचे पत्ते देखील बोगस आहे। त्यामुळे या 181 बोगस लाभार्थ्यांना शोधणं मोठं कठीण काम आहे। या लाभार्थ्यांचे जे बँक अकाउंट आहे ज्याच्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जमा झालेले होते ते पश्चिम बंगाल मधले सर्व अकाउंट आहेत आणि त्यामुळे खरं तर आता या 181 बोगस लाभार्थ्यांना शोधण्याचं मोठं काम पोलिसांना करावं लागणार आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यावेळी या 181 जणांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यावेळी त्याचं व्हेरिफिकेशन का केलं गेलं नाही? महसूल आणि कृषी विभागाकडून याकडे दुर्लक्ष का केलं गेलं हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित। नक्कीच अभिषेक, अनेक महत्त्वाचे मुद्दे आपण उपस्थित केलेत आणि साम टीव्हीने असे सवाल उपस्थित केले की जेव्हा हे अर्ज करण्यात आले होते तेव्हा नीट व्हेरिफिकेशन केलं नाही, म्हणूनच हा पुढे घोटाळा झालेला आहे। आता 181 जणांना कसं सापडायचं, त्यांचा कसा पत्ता शोधायचा हे मोठं आव्हान असणार आहे।